ब्रेकनंतर बातमी आहे नारायण राणे यांच्या संदर्भातली। नारायण राणे यांनी खुलासा केलेला आहे की त्यांना भाजप पक्षप्रवेशाची ऑफर आहे, परंतु सध्या आपण असा कोणताही विचार करत नसल्याचं नारायण राणेंनी एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत म्हटलंय। तरी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा सध्याचा आपला मानस नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय। या मुलाखतीत राणेंनी आघाडीच्या संघर्ष यात्रेवरही जोरदार टीका केली आणि इतकंच नाही तर शिवसेनेची संपर्क यात्रा फोल असल्याची प्रतिक्रिया सुद्धा नारायण राणे यांनी दिली आहे। तर नारायण राणे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी वैभव परब यांनी। गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशाला एक प्रश्न पडला होता की कटप्पाने बाहुबलीला का मारले। त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सर्वांना एक प्रश्न पडलेला आहे की तो म्हणजे नारायण राणे भाजपमध्ये कधी जाणार। या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्यासोबत स्वतः नारायण राणे उपस्थित आहेत। दादा, ज्या पद्धतीने बाहुबलीला मारलं असा सर्वांना प्रश्न पडला होता, त्याच पद्धतीचा आणि तितक्याच गंभीर्याने लोक विचार करतात की नारायण राणे आता भाजपमध्ये कधी जाणार। दोन भिन्न प्रश्न आहेत। मी चित्रपट तो पाहिला नाही, त्यामुळे का मारलं हे मी सांगू शकत नाही। आता भाजपमध्ये जाण्याचा निर्णय मी का घेतला नाही याबद्दल मी भाष्य करीन की भाजपबद्दल किंवा भाजपच्या नेत्यांकडून मला विचारणा झाली, त्यांचा प्रस्तावही आला मला, पण या संबंधीचं मत मी अजून जाहीर केलेलं नाहीये। मध्ये मी माननीय राहुल गांधी यांना 5 एप्रिल 2017ला 5 मे 2017ला अहमद पटेल यांच्या सोबत माझी भेट झाली। 1 तास 20 मिनिटाची ती भेट होती। काही लोक लिहितात भेटलेच नाही, अमुक नाही। मला दिल्लीला जायची गरजच नव्हती। मला अपॉइंटमेंट कोणी दिल्याशिवाय मी दिल्लीत जात नाही आणि मला अहमद पटेल यांनीच बोलवलं होतं। तेव्हा भेट नाकारली वगैरे जे म्हणतात ना, हे माझ्या जीवनात तरी शक्य नाही। बोलवायचं आणि भेट द्यायची नाही की भेट द्यायची नाही असं कधी झालं नाही आणि होणार नाही, आणि त्यामुळे मी निर्णय घेतला नाही। अनेक जण आज जे टीव्हीवर बोलतायत ना, राणेंना घेऊ नये, राणे असेच आहेत, तेच लोक ऑफर घेऊन येत आहेत उलटे, त्यांचीच माणसं आमच्या पक्षात या, आमच्या असं कोणता एक पक्ष नाही की तो नारायण राणेला आज घ्यायला तयार नाही, तसे सगळेच तयार आहेत। दादा, तुम्ही बोलता की भाजपकडून प्रस्ताव आलेला आहे, काय नेमका प्रस्ताव आहे? प्रस्ताव कशाला सांगू, जेव्हा मी निर्णय जाहीर करेन तेव्हा विथ प्रस्ताव सहित मी जाहीर करेन ना। पण कुठेतरी तुमच्याकडे भाजपचा प्रस्ताव आल्यानंतर काँग्रेस कुठेतरी एक बॅकफूटवर गेलेली पाहायला मिळते। माजी खासदार मिलिंद देवरा, केंद्रीय मंत्री मनीष तिवारी, त्याचबरोबर तुम्हाला दिल्लीत देखील बोलवणं आलं होतं। काय नेमकी दिल्लीत घडामोड होते आणि काय नेमकी दिल्लीत तुमची चर्चा झाली अहमद पटेलांशी? मला काँग्रेसकडून विचारलं जाते तुमची नाराजी काय आहे, कशासाठी आहे, तर मी नाराज आहे, महाराष्ट्रात काँग्रेसचं कामच चाललं नाही। लोकसभा, विधानसभेबरोबर महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती सगळीकडे पराभवच आहे। हा पराभव थांबवण्याचा काय प्रयत्नच होत नाहीये। कार्यकर्ते हताश झालेले आहेत। कार्यकर्त्यांना ताकद द्यायचं काम काँग्रेसकडून होतच नाहीये। याचा निवडणुकीत एक साधा झेंडाही मिळाला नाही। खाली बोलतायत संघर्ष चाललाय, कोणाविरुद्ध संघर्ष चाललाय ते पण सांगत नाही। तुम्ही संघर्षाचा विषय काढला, कोकणात संघर्ष यात्रा निघणार आहे, तुमच्याकडे नेतृत्व दिलं असं जाहीर करण्यात आलेलं आहे। काय नेमकी चर्चा झाली, संघर्ष यात्रेत तुम्ही सामील होणार का? दिलं म्हणता, पण मला कोण नेतृत्वाला माझ्याशी बोललं पाहिजे ना। मला कोणीच सांगितलं नाही नेतृत्व करा, पण जिथे संघर्षच होत नाही तिथे मी माझ्यासारखा माणूस का नेतृत्व करेल? संघर्ष होणार असेल आणि तो शेतकऱ्यांच्या हिताचा असेल तर मी कुठेही तयार आहे संघर्ष करायला। पण ज्याने आता संघर्ष केला त्यांनी काय शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला ते आपण दाखवलंच ना सगळीकडे, आणि ते सगळं मी राहुल गांधींना सांगितलं काय प्रतिसाद आहे। सभागृह बजेट सेशन सोडून संघर्ष यात्रा काढली, त्या दिसलं ना, आणि ते मी सांगितलं नेत्यांना। म्हणजे संपूर्णपणे फेल गेली असं म्हणताय तुम्ही? मी फेल गेली नाही म्हणत, संघर्ष दिसला नाही, पदरात काय पडलं नाही शेतकऱ्यांच्या, आणि हेच तुम्ही सर्व जाऊन दिल्लीला सांगितलं? डिटेलमध्ये सांगितलं, सविस्तर। दुसरीकडे असं एक चित्र पाहायला मिळत आहे की शिवसेना दुसरीकडून विरोध करताना दिसते। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा करून नारायण राणेंना भाजपमध्ये घेऊ नका अशी देखील चर्चा झालेली आहे। शिवसेनेचा विरोध कितपत आहे तुम्हाला? आता शिवसेना कुठे, आता सरकारशी पण विरोध आहे,
आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणार आणि आता जे काय चाललंय त्यांचं का यात्रा ती पक्ष बांधणीसाठी चालली आहे आणि दुसऱ्या बाजूला आम्ही शेतकऱ्यांशी लढत राहणार. हे लढून दखलच सरकार घेत नाही भाजप. हे आश्चर्य आहे. शिवसेनेचे पूर्वी धमकीला घाबरायचे, आता एवढं सांगून कोण दखलच घेत नाही. सरकार पण प्रत्येक वेळा बाहेर पडणार, राजीनामा दिला पण असं किती 2.5 वर्ष झाली काहीच होत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे काय त्यांचे कोणी नेते जे काय बोलतात दखल घेण्यासारखं काही नाहीये. आणि त्यांच्यावर कोणी आरोप केला काय ते क्लार्कवर आणि याच्यावर ढकलणार. तुम्ही रामदास कदमांविषयी बोलता. हो, ते नेहमी असं दुसऱ्यांवर केस टाकायचंच काम करतात. शाळेची जागा लाटली, तक्रार आली की जबरदस्ती जागा घेतली, अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार. ठोकला नाही अजून, काय झालं माहित नाही. तसं ऑफिसमधल्या क्लार्कनी 10 लाख मागितल्या तर क्लार्कचा 10 लाख मागायचा संबंध कुठे येतो. OSD किंवा PA समजू शकतो ना. मग क्लार्क बिचारा दाणेला आणि तो पण सावंत बिचारा, महेश सावंत कोण. सावंत परब आले का वाईट वाटतं आम्हाला. म्हणजे दुसरीकडे तुम्ही असा आरोप करताय की ही खंडणी आहे ती रामदास कदमांच्याच मार्फत मागितली गेली. नाही, मला काय त्यात पडायचं नाही. जे आहे ते दिसरोज चित्र टीव्हीवर पाहायला मिळत आहे म्हणून मी संदर्भ दिला. मला त्यांची दखल नाही घ्यायची. माणसं संपतायत आपोआप, त्यांची काय दखल घ्यायची. काय राहिलंच नाही आता. हे गुंडाळच आहे. 2019ला दिसणार पण नाही. भगवा झेंडा फडकावायला निघालेत ना, नुसतं हातात झेंडा राहील, झेंडा नसणार. म्हणजे लाकडाची काठी राहील, झेंडा नसणार 19ला हातात. रामदास कदमांवर एवढे आरोप होत आहेत, जमीन घोटाळ्याचे असतील किंवा क्लार्कने खंडणी मागितलं, पक्षाकडून कुठलीच कारवाई होताना दिसत करू शकत नाही ना. आता काढले तर कोण राहणारच नाही ना. सगळ्यांवर आरोप होतात, कोणावर नाही झाला. आणि जे कोण बोलू शकत नाही त्यांना बोलायला सांगतात. राणेविरुद्ध बोला, सुभाष देसाई. काहीच राहिलं नाही आता. दादा, दुसरीकडून असं कळत आहे की जेव्हा राणे भाजपमध्ये प्रवेश करतील तेव्हा शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल. बाहेर पडलं तर काय आहे, शिवसेना बाहेर पडेल, आमदार सत्तेत राहतील ना. शिवसेनेचे बरेच आमदार सत्तेत राहतील. कोणत्या मार्गाने ते कळेल तुम्हाला त्यावेळेला. म्हणून ते बाहेर पडत नाही. त्यांच्यातले 17 आमदार कुठल्याही क्षणी बाहेर पडायला तयार आहेत. तुमच्या संपर्कात आहे ते मी सांगणार नाही. ते मी कशाला सांगू. सावध व्हायला नको ना. मोठा गौप्यस्फोट करताय तुम्ही. आता केल्यानंतर विचारता काय करता म्हणून. मी ऑलरेडी केला ना. तुमच्या संपर्कात आहेत म्हणजे. नाही, ते सांगणार नाही मी. तर हे होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या संघर्ष यात्रेवर सडकून टीका केली. त्याचबरोबर शिवसेनेचे 17 आमदार बाहेर पडायच्या मार्गावर असल्याचं देखील त्यांनी मोठा गौप्यस्फोट केलेला आपल्याला पाहायला मिळतोय.